नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण आत्ताच आपल्या वर्ग मंत्रिमंडळाची निवड केलेली आहे. कोण झाला आपला मॉनिटर? व्हेरी गुड. पण आता आपण वर्ग नियम तयार करणार आहोत. आपल्या वर्गात आपण कसं वागायचं हे सगळ्यांनी मिळून वर्ग नियम तयार करूयात. तर प्रत्येकाने हात वर करायचं आणि एक नियम आपल्या वर्गासाठी कोणता तयार करूया हे सांगायचं आहे. चला सांग, एक नियम सांग. सर्वांनी मिळून वर्ग स्वच्छ ठेवावे. व्हेरी गुड बा. सर्वांनी मिळून वर्ग स्वच्छ ठेवावेत म्हणण्यापेक्षा काय आपण सर्वांनी मिळून वर्ग स्वच्छ ठेवूयात. सगळेच जबाबदार आहेत. व्हेरी गुड. काय वाजूया शिवराजसाठी. सर्वांनी मिळून आपला वर्ग स्वच्छ ठेवूयात. व्हेरी गुड. चला दुसरा नियम कोण सांगेल? काय सांग आराध्या. सर्वांनी सर गेल्यावर अभ्यास करावे. जेव्हा सर वर्गात नसतात तेव्हा सगळ्यांनी मिळून काय करूया? अभ्यास करूया. व्हेरी गुड. पुन्हा व्हेरी गुड. आपल्या वर्गातलं साहित्य सगळे व्यवस्थित ठेवूया. बघा पेटीतलं साहित्य आहे सगळं दाखव. कार्ड्स आहेत सगळे. कार्ड साहित्य आपण व्यवस्थित ठेवूया. व्हेरी गुड. पुन्हा मी 4 नियम सांगितला. प्रगती. कोमलचं म्हणणे आपल्या वर्गाचे महापुरुषांचे फोटो आहे. दाखव फोटो. बघ इकडे लोकमान्य टिळक आहे, स्वामी विवेकानंद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. इकडे बघा काय फोटो. शिवाजी महाराज, महात्मा गांधीचे फोटो आहेत. थोर शूर वीरांचे फोटो आहेत. त्यांना आपण रोज पूजन केलं पाहिजे असं तिचं म्हणणं. हा एक नेम करूया. व्हेरी गुड. छान. जेव्हा सर काही कामानिमित्त मीटिंगला असतील, ऑफिस मध्ये असतील त्यावेळेस किंवा पालकाला भेटत असतील तर आपण अभ्यास करत बसावा. छान. आणखी सांगूया. सर शिकवताना लक्ष द्यावं. व्हेरी गुड. सर शिकवत असताना आपलं लक्ष असलं पाहिजे आहे की नाही? लक्षात सांगे स्वामी. अभ्यास सांगितलेला ते पूर्ण करावा. व्हेरी गुड. सरने जो अभ्यास सांगितला तो पूर्ण करावा. कोण राहिले? कोण सांगितलं आणखी? छान. व्यवस्थित ठेवावे. आपण जेव्हा खेळाचं साहित्य घेतो का वर्गात अभ्यास साहित्य घेतो, गणिताचं एखादं मॉडेल आहे ते घेतो, त्याचं काम झालं की टाकून द्यायचं का? ते ठेवायचं व्यवस्थित. लक्षात सांगा. कोण राहील आणखी एखादा नियम सांग. लक्ष्मी सांग. शाळेत आपण आता झाडं लावलेत, वृक्ष लावलेत, ते नुसतं लावून जमणार नाही. आता पाऊस पडत नाही, त्याला वेळच्या वेळी पाणी घालायचं, त्याची निगा राखायची, असा एक नियम बनवलेला. व्हेरी गुड आहे योगिनी. झाडांच्या बाजूला गवत आलेले ते उपटून टाका. बरोबर आहे. तेच आहे. वृक्षाची निगा राखावी. छान. ते झाड उपटायचं नाही, त्याच्या आजूबाजूला झाड वाढलेलं तर शिवम उपटायचं. शिवम एक सांगितलं. सांग शिवम. उपटून टाकायचे. उपटून टाकायचे. झाड का गवत? झाड नाही उपटायचं. आपल्याकडे बरेच उपद्रवी मुलं आहेत की झाड उपटतात. झाड नाही उपटायचं. मग काय गवत उपटायचं. सांगूया झाडू एक. सांग गणेश. झाला गणेश. शाबास. टाळ्या वाजवा एकदा. छान. सर्वांनी छान नियम तयार केले.